तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण चारुहास जेव्हा अक्षराच्या आईबाबांना भेटून घरी येतात ते त्यांच्या रूममध्ये गेल्यावरती आजी तेथे येतात. त्या चारुहासांना विचारतात, तुम्ही सकाळपासून कुठे गेला होता? मी जेव्हा तुमच्या रूममध्ये आली होती तेव्हा तुम्ही नव्हता. त्यावर चारुहास म्हणतात, इथेच बाहेर गेलो होतो. मग आजी म्हणतात, बाहेर म्हणजे कुठे आणि कुणासोबत गेला होता? त्यावर चारुहास म्हणतात, खरं तर आई, तुमच्यापासून लपवण्यासारखं काहीच नाही आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अक्षराच्या घरी गेलो होतो तिच्या आईबाबांना समजवण्यासाठी की तुम्ही घरी येऊन एकदा भुवनेश्वरीसोबत बोला. हे ऐकल्यावर आजींना आनंद होतो. मग आजी त्यांना बोलते, नक्की काय झालं आहे ते सांगा. ते येतील ना भुवनेश्वरीशी बोलायला? मग चारुहास त्यांना झालेला सर्व प्रकार सांगतात. ते म्हणतात, मी तर त्यांना समजावलंय, पण आता पुढे ते काय करतील ते माहीत नाही, कारण ते हो पण नाही बोलले आणि नाही सुद्धा नाही बोलले. ते पुढे सांगतात, अक्षरानेच त्यांना इकडे येऊन भुवनेश्वरीसोबत बोलायला नाही म्हणून सांगितलं, नाही तर ती ते घर सोडून जाईल, म्हणूनच ते इतके दिवस गप्प होते. नंतर चारुहास म्हणतात, मी माझ्याकडून सर्व प्रयत्न केले, आता सर्व अक्षरांच्या आईबाबाच्या हातात आहे. त्यावर आजी म्हणतात, काळजी करू नका, होईल सर्व ठीक. तर इकडे इरा निखिलला भेटायला गेलेली असते. ती म्हणते, मी आईबाबांना एवढं समजवलं, तुझे आईबाबा पण येऊन एवढे बोलून गेले, पण त्याने काहीच झालं नाही. ती अक्षरा अजून घरातच आहे. आता काय करायचं ते समजतच नाही. पण त्यावर निखिल चिडून इराला म्हणतो, तुला कळतंय का, यामुळे माझी पगारवाढ हळूहळू कमी होत आहे. जर तुला जमत नसेल तर तसंच सांग, म्हणजे मी ही आशा तरी सोडून देईन, कारण अशा आशेवर जगणं मला आता सहन नाही होते. पण त्यावर इरा म्हणते, मी प्रयत्न तर करतच आहे, पण ती माझी मोठी बहीण आहे. मग निखिल म्हणतो, अगं इरा, तू तिच्यासोबतच घरामध्ये राहतेस ना, मग तूच तिला घराबाहेर काढायला पाहिजे. मग इरा वैतागून म्हणते, मी अधिपतीसारखी तिचा हात धरून घरातून तिला बाहेर तर नाही काढू शकत ना, काय करावे ते सुचत नाही. मग निखिल चिडून म्हणतो, ठीक आहे, आता जे काही करायचं ते मी करेल. त्यामुळे इरा घाबरते. ती म्हणते, नक्की काय करणार आहेस तू? निखिल त्यावर म्हणतो, तुझ्या ताईला तिचा स्वाभिमान खूप प्रिय आहे ना, आता त्याचाच वापर करून आपण तिला घराबाहेर काढूयात. तर इकडे अक्षरा शाळेत जायला निघालेली असते. घरामध्ये आई बाबा पण तयार होत असतात. म्हणून अक्षरा त्यांना विचारते की तुम्ही कुठे बाहेर चालला आहात का? ते दोघेही नाही म्हणून विषय टाळाटाळ करतात. मग अक्षरा त्यांना म्हणते, प्लीज सांगा ना, नेमकं काय झालं आहे ते, माझ्यापासून तुम्ही काय लपवत आहात का? त्यावर बाबा म्हणतात, अगं नाही, काहीच लपवत नाहीये, आम्ही फक्त बाहेर असंच फिरायला जाणार होतो. हे ऐकल्यावर अक्षरा खुश होते. ती म्हणते, यात काय लपवण्यासारखं आहे? मग अक्षरा म्हणते, तुम्ही फिरायला नेमकं कुठे जाणार आहात? तर आई म्हणते, मंदिरात. तर बाबा म्हणतात, घरी. मग अक्षरा विचारते, कुणाच्या घरी? त्यावर आई म्हणते, आता आम्ही घरी आहोत, मग मंदिरात जाणार आहोत, देवीला साकडं घालण्यासाठी. त्यावर अक्षरा म्हणते, कशासाठी साकडं घालणार आहात तुम्ही? त्यावर आई म्हणते, आम्ही आमच्या मुलींच्या सुखी संसारासाठी घालणार आहे. त्यावर अक्षरा म्हणते, तुम्ही फक्त इराच्या संसारासाठी साकडं घाला, आणि माझ्यासाठी काही मागायचं असेल तर माझी भेट फुल पगाराशी लवकरात लवकर होऊ दे, हेच मागा. मग अक्षराचे आई बाबा तिला समजावतात, तू परत आता या सगळ्यामध्ये पडू नकोस. ती म्हणते, फुल पगारे सर त्या दिवशी सगळ्यांसमोर खोटं बोललेत, पण मला खरे कारण सगळ्यांच्या समोर घेऊन यायचं आहे. त्यावर आई बाबा तिला म्हणतात, जरी फुलपगारे सरांनी तुला खरं काय आहे ते सांगितलं तरी ते सगळ्यांसमोर खरं नाही सांगणार, यामुळे तुझा संसारच मोडेल, बाकी काहीच होणार नाही. पण अक्षरा काही ऐकत नाही. मग ती शाळेत निघून जाते. अक्षरा गेल्यावरती आई बाबांना म्हणते, आता आपण बोललोच आहे, तर आता आपण जाता जाता देवीला साकडं घालूया, आणि आपण जे काही करत आहोत ते अक्षराला न कळण्यासाठी. नंतर जेव्हा अक्षरा शाळेत जाते तेव्हा सगळी मुलं तिला मास्तरीणबाई म्हणतात. मग अक्षरा म्हणते, हे काय नवीन? मग अधिपती म्हणतो, तुम्ही मराठी शिकवताना मग आम्ही तुम्हाला मास्तरीणबाईच म्हणणार, ते मॅडम बरोबर नाही वाटत. मग अक्षरा मुलांना शिकवायला सुरू करते. पण अधिपती मध्येच उभा राहून बोलतो, तुम्ही काल जो धडा शिकवला होता ना, मला त्याबद्दल एक शंका आहे. त्यावर अक्षरा म्हणते, तुम्ही खाली बसा, शंका तुमच्या जवळच ठेवा, जेव्हा प्रश्न उत्तराचा तास सुरू होईल तेव्हा विचारा. पण अधिपती ऐकत नाही. मग अक्षरा त्याला ओरडते आणि खाली बसवते. त्यामुळे अधिपती नाराज होतो, पण अक्षरा गालातल्या गालात हसते. मग ती शिकवायला सुरुवात करते. दुसरीकडे भुवनेश्वरीच्या घरी अक्षराचे आई बाबा येतात. भुवनेश्वरी त्यांना म्हणते, तुम्ही बसा, पण माझी एक महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे मला जावे लागेल. पण आई बाबा तिला विनंती करतात म्हणून ती थांबते.
मग भुवनेश्वरी त्यांना विचारते, तुम्ही आज इकडची कशी काय वाट चुकलात आणि तुम्ही त्या दिवशी हळदीकुंकाला येणार होतात ना, मग का नाही आलात? त्यावर आई बाबा म्हणतात, आम्ही लग्नाला गेलो होतो आणि नंतर येणार होतो, पण अक्षरा आणि गप्पा बसतात. मग भुवनेश्वरी म्हणते, हो त्यानंतर सुनबाई तुमच्या घरी आल्या असतील ना? मग ती त्यांना विचारते, कशा आहेत आमच्या सुनबाई? आम्हाला तर त्यांची खूप आठवण येते. त्यावर बाबा म्हणतात, ती बरी आहे. पण आई म्हणते, एखादी मुलगी माहेरी कशी बरी असेल? पण भुवनेश्वरी मात्र, मला एक महत्त्वाचा मेसेज करायचा आहे म्हणून फोन बघत असते. त्यांच्या बोलण्याकडे तिचं लक्ष नसतं. ती फक्त आमचं काहीच म्हणणं नाही, आमच्या मनात सुनबाईबद्दल काहीच नाही एवढंच बोलते. तर मित्रांनो, या सिरियलची पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.